श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर ती म्हणजे बघा एकादश. आता एकादशीच्या दिवशी आपल्याला बघा काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही समजा आपण काम करतो, एखादी आपली इच्छा आहे ती पूर्ण होईल, आपल्या कुटुंबाची प्रगती होईल, आपल्या पतीची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, असा हा प्रभावशाली उपाय आहे. तो करायचा आहे आपल्याला जया एकादशीच्या दिवशी. एकादशी आलेली आहे गुरुवारी. आता बघा अशा काही विशेष तिथी असतात की या तिथींवरती जर आपण विशेष सेवा आणि त्या सेवाला जर उपायांची जोड दिली तर आयुष्याचं सोनं होतं बघा. आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी आपल्याला हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे. उपाय म्हणजे बघा आपल्याला उपाय हा करायचा आहे की तुळशीच्या पानाबद्दलचा उपाय आहे. मग आता तुळस तर अगदी प्रत्येकाच्या घरी आहे आणि हा उपाय ही प्रत्येक व्यक्ती करू शकेल असाच हा उपाय आहे. आता एकादशी जया एकादशी बघा, आता काही महिला प्रत्येक एकादशीचं व्रत देखील करतात. तसेच काही समजा वैयक्तिक काही अडचण असेल, काही शारीरिक त्रास असेल तर आपण उपवास नाहीत करू शकत, काही हरकत नाही. मग आपल्याला आता बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, कारण की एकादशी तिथी ही भगवान विष्णू यांना समर्पित असते. मग तुळशीचं पान आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे. मग या दिवशी सेवा तर करायचीच आहे, पण त्यासोबतच आपल्याला हे उपायसुद्धा करायचा आहे. आपण बघा एवढे व्रतवैकल्य करतो, पारायण करतो, सेवा करतो, पण कधी कधी आपली इच्छा पूर्ण होत नाही. आणि हीच इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता जया एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. बघा आता जया एकादशी, तर या एकादशीच्या दिवशी बघा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आहे जास्तीत जास्त. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे, कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते. कारण की माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला प्रिय आहे ते म्हणजे भगवान विष्णूंची सेवा. आता लक्ष्मी, आता तुळशी साक्षात लक्ष्मीच आहे. आता तुळशीच्या झाडाजवळ केलेली एक साधी सुधी कृती सुद्धा आपलं नशीब बदलू शकते. मग आपल्याला काय करायचं आहे समजा तुळशीच्या झाडाजवळ, याचबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे की अगदी 24 तासात तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे बदल घडून येतील. पण हा उपाय करण्यापूर्वी मनामध्ये कोणताही किंतु परंतु ठेवू नका, संकोच ठेवू नका. विश्वास असायला पाहिजे, एक सकारात्मकता असायला पाहिजे. म्हणजे आपण जी काही सेवा करतो, जे काही उपाय करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. नाहीतर बघा उगाचच समजा उपाय तर करायला लागलो, पण उपाय करायच्या आधीच मनात आणायचं की काय खरं असतं का, असं काही होतं का, मग उपयोगच नाही बघा. जिथे विश्वास आहे ना, विश्वास आणि श्रद्धा, तिथे तुम्हाला पूर्ण फळ मिळतं बघा. त्यामुळे हा उपाय करत असताना सुद्धा विश्वासाने करा. आता हा उपाय कसा करायचा आपण याकडे बघूयात. सगळ्यात अगोदर घरात शांतता असायला हवी, म्हणजे सकारात्मकता. जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक पांढऱ्या वस्तूचा वापर करायचा आहे. ती वस्तू म्हणजे साखर. आता साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो आणि जया एकादशीचा संबंध विष्णूशी. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने साखरेचा वापर करता तेव्हा घराची लक्ष्मी प्रसन्न होते. पण मुख्य उपाय आहे तुळशीचा आणि त्या एका पानाचा. ते पान तोडायचं नाही. मग ते कसं मिळवायचं आणि ते पान तुमच्या उशीखाली ठेवायचं, तिजोरीत किंवा घराच्या उंबरट्यावर. इथेच तर खरा म्हणजे आता महत्त्वाचा मुद्दा आहे. चुकीच्या जागी पान ठेवलं तर इच्छा पूर्ण होण्याऐवजी घरामध्ये काहीतरी समजा कटकटी अडचणी वाढतील बघा. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही नीट जाणून घ्या. हा उपाय आपल्याला जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तुळशीच्या झाडाखाली जे पान आपोआप गळून पडलेलं असतं तेच पान उचला. ते पान
गंगाजलाने स्वच्छ करा. त्यावर पिवळ्या चंदनाने तुमच्या इच्छेचे पहिले अक्षर लिहा. आता हे पान घेऊन तुमच्या घराच्या अशा कोपऱ्यात जा जिथे अंधार असेल. हे पान तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात एका मातीच्या दिव्याखाली दाबून ठेवायचं आहे. 24 तास हे पान तिथेच राहू द्या. हा कोपरा राहूचा असतो आणि एकादशीची शक्ती या राहूच्या दोषाला संपून तुमची कठीण इच्छा मार्गी लावते. हेच पान दुसऱ्या दिवशी लाल कापडात बांधून स्वतःच्या पर्समध्ये ठेवावे. आता तुम्हाला माहिती आहे का या एकादशीला जया का म्हणतात? पौराणिक कथेनुसार इंद्राच्या दरबारात पुष्पवंत नावाचा एक गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एका चुकीमुळे त्यांना पिशाच्य योनीचा शाप मिळाला. त्यांना प्रचंड भूक तहान लागायची, पण अन्न मिळायचं नाही. योगायोगाने माघ महिन्यातील ही एकादशी आली आणि त्यांनी नकळत हा उपवास केला. दुसऱ्या दिवशी त्यांना पिशाच्य देहातून मुक्ती मिळाली आणि ते पुन्हा सुंदर रूपात स्वर्गात गेले. यावरून तुम्ही थोडा विचार करा. जर एका राक्षसी योनीतल्या जीवांना ही एकादशी तारू शकते, तर आपली इच्छा का बरं पूर्ण होणार नाही? आणि विशेष म्हणजे बघा, विश्वासानं कोणताही उपाय करा. आपली श्रद्धा देखील असायला पाहिजे. मग आपण साखर का वापरतोय? तर शास्त्रानुसार साखर ही चंद्राचा कारक आहे. ज्याचं मन चंचल असतं त्याची कामं कधीच वेळेवर पूर्ण होत नाही. जेव्हा आपण तुळशीच्या पानासोबत जी विष्णूंची प्रिय वृंदा आहे साखरेचा प्रयोग करतो, तेव्हा घरातलं वातावरण कसं शांत होतं. पण सख्यांनो, साखर ठेवताना एक चूक जी आहे तर ती आपल्याला अजिबात करायची नाही. अनेक जण साखर उघडी ठेवतात, ज्यामुळे मुंग्या लागतात. या उपायात मुंग्या लागणं शुभ की अशुभ हे समजून घेतल्याशिवाय उपाय करू नका. जर तुम्ही साखर चुकीच्या ठिकाणी ठेवली तर घरामध्ये कर्ज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा, मी तुम्हाला सांगते त्याच दिशेला ती ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे रात्री 12 ते 3 या वेळेचे महत्त्व. अनेकांना वाटतं की पूजा फक्त सकाळीच करावी, पण ही जया एकादशी आहे. रात्री 12 ते 3 या वेळेला अमृत काळ मानला जातो. जर तुम्हाला तुमची कठीण इच्छा पूर्ण करायची असेल तर झोपण्यापूर्वी एक छोटा दिवा देवघरात लावा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तुळशीच्या पानाकडे बघून एक विशिष्ट मंत्र बोला. तो मंत्र कोणता? तर तो मंत्र बघा अगदी महत्त्वाचा आहे. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा अगदी जळून भस्म होईल. आता घरातील कोणत्या कोपऱ्यात दोष असतो? बरेचदा आपण खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. घराचा वायव्य कोपरा जर दूषित असेल तर कितीही उपाय करा, फळ मिळत नाही. या एकादशीला त्या कोपऱ्यात फक्त एक पाण्याचं पात्र ठेवून त्यात तुळशीचं पान टाकलं तर घराचा वास्तुदोष दूर होतो. हे पान कधी बदलायचं आणि ते पाणी कुठे टाकायचं हे नीट समजून घ्यायचं आहे. बघा, आता तुमच्या सोबतही असं घडतंय का की पैसे येतात पण टिकत नाहीत? यालाच तर म्हणतात घरात आलेला पैसा टिकत नाही. मग याच गोष्टी आपल्याला खूप त्रास देतात. आता अनेकांना बघा असं झालं असेल की आपण केवळ मंत्र नाही तर एक ब्रह्मास्त्र आहे. जेव्हा तुम्ही तुळशीचे ते पान तुमच्या हातात धरता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा त्या पानात उतरते, पण त्या ऊर्जेला गती देण्याचं काम हा मंत्र करतो. जया एकादशीच्या रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा डोळे मिटून पूर्ण विश्वासाने हा मंत्र फक्त 11 वेळा म्हणा. मंत्र अतिशय सोपा आहे पण त्याचे परिणाम प्रचंड आहेत. तर तो मंत्र आहे बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय मम सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. आता मंत्र कसा म्हणायचा? हा मंत्र म्हणताना देखील आपल्याला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. बघा, मम सर्व कार्य म्हणताना
तुमच्या मनात तुमची जी एखादी कठीण इच्छा आहे ती स्पष्ट असावी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब कुणीतरी बांधले, तर हा मंत्र म्हणताना तुळशीच्या पानाकडे एकटक बघायचं आणि मंत्र पूर्ण झाल्यावर त्या पानावर फुंकर मारायची. बघा, ही फुंकर म्हणजे तुमचा संकल्प आहे जो तुम्ही सृष्टीकडे पाठवत आहात. आता मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुमची भक्ती खरी असेल तर हा मंत्र उच्चारल्यानंतर तुम्हाला स्वतःला आतून खूप हलकं वाटू लागेल, जणू तुम्ही तुमचं कामच झाले असा भास होईल. तर हा मंत्र तुम्हाला मी परत सांगते आणि लक्षात नाही आलं तर परत तुम्ही अगदी लिहून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय मम सर्व कार्य. मम सर्व कार्य म्हणताना मनामध्ये इच्छा स्पष्ट करा. मम सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा. तर बघा, जया एकादशीच्या दिवशी आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील. म्हणून हा जो उपाय आहे तो नक्कीच करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.